Hello students, this is Supriya Mogle working as an assistant professor at Center for Distance Education, Shivaji University, Kolhapur. I am here to discuss about queuing theory. This is part 2 and this we are going to learn practical problems. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं काही थेरॉटिकल कन्सेप्ट अबाउट क्यू अँड क्यूइंग थेरी का आपण याचा स्टडी करायचा. त्याच्यानंतर आपण बघितलं काही फॉर्म्युलाज ज्याच्यामध्ये वेगवेगळे फॉर्म्युलाज आहेत ॲज पर द क्यू आणि सिस्टीम वाईज वेगवेगळे फॉर्म्युलेज तिथे आहेत. तर आपण ते स्टडी केले ते कसे फॉर्म्युले डिराईव्ह झाले किंवा कुठल्या फॉर्म्युला कुठल्या सेंटेन्समध्ये कसा फॉर्म्युला यूज करायचा ते आपण बघितलं. तर आता याच्यामध्ये आपण बघूया प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे. सो डिरेक्टली आपण एक्झाम्पल रीड करू. On the desk of an office of banking company, the arrival of the customers follow Poisson law. On an average, at every 10 minutes, a customer arrives. आता इथे काय सांगितलंय, एक बँकिंग कंपनी आहे, तिथे एक डेस्क आहे, त्या डेस्क च्या इथे कस्टमर्स येतात. त्यांचं ऑन अन ॲव्हरेज अरायवल टाइम इथे दिलेला आहे. तुम्हाला ते लक्षात घ्यायचंय की अरायवल टाइम कुठला आहे आणि सर्व्हिस टाइम कुठला आहे. ओके, तर इथे यांनी ऑलरेडी दिले कस्टमर अराइव्ह म्हणजे हा अरायवल टाइम आहे. अरायवल टाइम किती दिलाय 10 मिनिट्स. मग 10 मिनिट्स मध्ये किती कस्टमर्स येतात इथे लिहिले अ कस्टमर. म्हणजे किती 1 कस्टमर. ओके, तर इथे पहिली गिवन इन्फॉर्मेशन काय आहे 10 मिनिट्स मध्ये एक कस्टमर येतो. गॉट इट. नेक्स्ट, the officers responsible takes on an average 6 minutes to serve a customer assuming the exponentially distributed. आता to serve अ कस्टमर म्हणजे इथे ऑफिसर जो आहे तो कोण आहे आपला सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. म्हणजे त्याच्या डेस्कच्या इथे जो कोणी कस्टमर सर्व्हिस घेण्यासाठी येईल तर त्याला किती वेळ लागतो त्याला सर्व्हिस देण्यासाठी 6 मिनिट्स. ओके, तर सेकंड इन्फॉर्मेशन इथे आपल्याला दिली आहे की एक कस्टमरला त्याला 6 मिनिट्स लागतात. म्हणजे एक कस्टमरला सर्व्हिस द्यायला त्याला 6 मिनिट्स लागतात. तर ह्या दोन इन्फॉर्मेशन इथे या पॅराग्राफ मध्ये दिलेल्या आहेत. व्यवस्थित वाचून घ्यायचं. कस्टमर अरायवल टाइम कुठला आहे आणि कस्टमर सर्व्हिस टाइम कुठला आहे. अरायवल टाइम म्हणजे त्या वेळेमध्ये किती कस्टमर्स येतात आणि सर्व्हिस टाइम म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडरला किती वेळ लागतो त्या कस्टमरला सर्व्हिस देण्यासाठी. तर ह्या दोन गोष्टी आपल्याकडे खूप इम्पॉर्टंट असतात सॉल्व्ह करण्यासाठी. आता ह्या एकाच एक्झाम्पल वरती आपण सगळे फॉर्म्युले सॉल्व्ह करणार आहे. ओके, पहिला क्वेश्चन आहे फाइंड आउट द ॲव्हरेज अरायवल रेट फॉर. ॲव्हरेज अरायवल रेट म्हणजे AAR काढायचं आहे आपल्याला. आपल्याकडे काय दिलेलं आहे अरायवल टाइम आहे सर्व्हिस टाइम आहे. ओके, तर ॲव्हरेज अरायवल रेट काढण्यासाठी आपल्याला काय लागतं फक्त अरायवल टाइम लागतो. तर त्याच्यासाठी तीन त्यांनी सांगितलेत 1 आवर साठी 15 मिनिट साठी आणि 10 आवर साठी आपल्याला काढायचं आहे. ओके, आता अरायवल म्हणजेच काय ॲव्हरेज अरायवल रेट इज डिनोटेड बाय लॅम्डा. मी आधी सांगितलं होतं. आता पहिलं जे आहे ते 1 आवरचं आपल्याला काढायचंय. इथे त्यांनी काय सांगितलंय 10 मिनिट्सला एक कस्टमर येतो, 10 मिनिटाला एक कस्टमर येतो. तर एका तासाला किती येतील हे आपल्याला काढायचंय. एका तासाला म्हणले इथे मिनिट्स मध्ये दिलंय तर हे पण आपण काय करायचं मिनिट्स मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. मग 1 आवर म्हणजे 60 मिनिट्स म्हणून 10 मिनिट्सला जर 1 कस्टमर येत असेल तर 60 मिनिटला किती. इझी आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. म्हणजे 10x इज इक्वल टू 60 येईल आणि x इज इक्वल टू 6 येईल. आपला x म्हणजे काय आहे लॅम्डा आहे. लॅम्डा दॅट इज ॲव्हरेज अरायवल रेट. मग याच्यामध्ये काय सांगितलंय 6 आला आन्सर. 6 पर आवर. त्याचा अर्थ काय 10 मिनिटाला जर एक कस्टमर येत असेल तर एक तासाला किती येणार 6 कस्टमर्स येणार. ओके, नेक्स्ट तसंच 1 आवरचं काढलं तसंच 15 मिनिट्सचं काढायचं आहे. 10 मिनिट्सला एक कस्टमर तर 15 मिनिट्सला किती. आता दोन्ही पण मिनिट्स मध्ये आहेत काहीच प्रॉब्लेम नाही. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 10x इज इक्वल टू 15 आणि x इज इक्वल टू 15 बाय 10 आन्सर येतं 1.5. मग आपला लॅम्डा किती आला 1.5. आता 1.5 म्हणजे
10 मिनिटाला एक कस्टमर येतो तर 15 मिनिटाला 1.5 कस्टमर येतो. तर हे पॉइंट मध्ये आलंय म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. ओके, 1.5 हे काय आहे, एक्झॅक्ट नंबर आहे का? नाही. म्हणजे काय 1.5 कस्टमर येणार आहेत का 15 मिनिटाला? नाही. तर इथे याचा अर्थ असा आहे की ऍव्हरेज आहे, तो ऍव्हरेज काढलाय, तो एक्झॅक्ट नंबर नाही. ओके, इट इज ऍव्हरेज. म्हणजे समजा 10 मिनिटाला जर एक कस्टमर आला आणि त्याच्यानंतर 20 मिनिटाला 2 आले, तर 15 मिनिटाला ऑब्व्हियसली किती येणार? 1.5 येणार. ओके, तर हे काय आहे? ऍव्हरेज आहे त्याचा. त्यामुळे फ्रॅक्शन मध्ये अमाऊंट आली तर त्यातमध्ये काय चुकले असं नसतं. जेवढे मिनिट्स तुम्हाला काढायला सांगितले त्या व्हॅल्यूज टाकायचे आणि जे आन्सर येईल ते लिहायचं. आणि खाली लिहिताना इथे तुम्ही सेंटेन्स मध्ये ते एक्सप्लेन करायचं शेवटला की 10 मिनिट्स मध्ये एक कस्टमर येत असेल तर 15 मिनिट्स मध्ये 1.5 कस्टमर्स येतील. सो दिस इज ऍव्हरेज अरायवल रेट. 8 आवर्सचं काढायला सांगितलंय. सेम करायचा. 10 मिनिट्सला एक कस्टमर तर 8 आवर्सला किती? आता 8 आवर्स दिले त्यामुळे ह्याचं परत कन्वर्जन कशात येणार? मिनिट्स मध्ये करून घ्यायचं. ओके, मग 10 डिवायडेड बाय दिस क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं इथे. 10x इज इक्वल टू इंटू 60 न मल्टिप्लाय केलं 60 मिनिट्स आणि x किती आला? 48. त्या म्हणजेच काय आला आपला? लॅम्डा 48. त्याचा अर्थ खाली तुम्ही इंटरप्रिटेशन लिहायचं आहे. म्हणजे जर 10 मिनिट्सला एक कस्टमर येत असेल तर 8 आवर्सला 48 कस्टमर्स येतात ऑन ॲन ॲव्हरेज. एक्झॅक्ट नंबर नाही. अगेन आय एम सेइंग दिस इज ॲव्हरेज. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड आउट ॲव्हरेज सर्व्हिस रेट फॉर. आता मगाशी आपण काय काढलं? ॲव्हरेज अरायवल रेट, जिथे आपल्याला इन्फॉर्मेशन काय दिली होती? 10 मिनिट्स मध्ये एक कस्टमर येतो. आता इथे सर्व्हिस रेट काढायचा आहे. ॲव्हरेज सर्व्हिस रेट. सर्व्हिस रेट बद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन काय दिली आहे? एका कस्टमरला सर्व्हिस देण्यासाठी 6 मिनिट्स लागतात. ओके, तर त्याचप्रमाणे 1 आवरला किती, 15 मिनिट्सला किती आणि 8 आवर्सला किती, हे 3 आपल्याला काढायचे आहेत. सो गिवन इन्फॉर्मेशन इज ॲव्हरेज मिनिट्स टू सर्व अ कस्टमर. मग 6 मिनिट्स मध्ये एक कस्टमर सर्व्हिस प्रोव्हाइड करत असेल तर 1 तासामध्ये किती? तर अगेन हे आवर्स मध्ये असल्यामुळे आपण मिनिट्स मध्ये कन्वर्जन केलं. 1 hour इज इक्वल टू 60 मिनिट्स आणि 6 मिनिट्स मध्ये एक कस्टमर, तर 60 मिनिट्स मध्ये किती? आन्सर येईल 10. क्रॉस मल्टिप्लाय करायचा आहे 10. आता इथे आपण सर्व्हिस रेट काढायचा आहे. ॲव्हरेज सर्व्हिस रेट कशाने डिनोट करतो? म्यू ने. तर म्यू आपला किती आला? 10. याचा अर्थ काय? तर एक कस्टमरला सर्व्हिस देण्यासाठी जर 6 मिनिट्स लागत असतील तर 10 कस्टमर्सना सर्व्हिस देण्यासाठी 1 तास लागेल असं लिहू शकता. किंवा 6 मिनिट मध्ये एक कस्टमर सर्व्हिस घेतो, तसंच 1 तासामध्ये 10 कस्टमर सर्व्हिस घेतील. तर हे याचा आन्सर. आता तसंच आपण 15 मिनिट्स आणि 8 आवर्सचं काढून घ्यायचं. 15 मिनिट्स दोन्ही मिनिट्स मध्ये आहेत. 6 मिनिट्स मध्ये एक कस्टमर, 15 मिनिट मध्ये किती? मग क्रॉस मल्टिप्लाय केलं. 6x इज इक्वल टू 15, x इज इक्वल टू 15/6. तुम्ही असंच ठेवू शकता किंवा फ्रॅक्शन मध्ये काढू शकता. इथे अगेन ते इंटरप्रिटेशन लिहायचं. सेम 8 आवर्सचं काढलं. क्रॉस आवर्स असल्यामुळे परत ते मिनिट्स मध्ये कन्वर्ट केलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. x ची व्हॅल्यू आली 80. म्हणजे आपला म्यू किती आला? 80. म्हणजे एका कस्टमरला 6 मिनिटं लागत असतील तर 80 कस्टमरला 8 तास लागतात. असं ते तुम्ही इंटरप्रिटेशन खाली लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड आउट द युटिलायझेशन रेट ऑफ 1 hour. ओके, तर इथे स्पेसिफिक त्यांनी नंतर दिलेलं जातं एक्झाम मध्ये तुम्हाला किती तासासाठी, किती मिनिटासाठी तुम्हाला रेट काढायचा आहे. त्यासाठी युटिलायझेशन रेट. आता तुम्हाला युटिलायझेशन रेटचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. ओके, युटिलायझेशन रेट म्हणजे काय? अरायवल रेट डिवायडेड बाय सर्व्हिस रेट. म्हणजेच काय? लॅम्डा डिवायडेड बाय म्यू. आता 1 hour साठी आपण मगाशी काढलेला आहे लॅम्डा किती आणि म्यू किती. लॅम्डा मगाशी आला होता 1 hour साठी 6 आणि म्यू आला होता 10. सो 6 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू 0.6. आता याचा अर्थ काय? 6 डिवायडेड बाय 10 म्हणजे, तर
10 चा अर्थ म्यू इज इक्वल टू 10 चा अर्थ काय, तर तो 10 कस्टमर करू शकतो एका तासामध्ये. ओके, 10 कस्टमर्सना सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो. पण लॅमडा इथे किती आहे 6, म्हणजे कस्टमर्स येत आहेत किती 6. ओके, तो करू शकतो 10 पण कस्टमर्सच येत आहे 6, म्हणजे त्याचा युटिलायझेशन रेट किती झाला 0.6. जर ह्याला 100 न मल्टिप्लाय केलं तर किती येतं 60%. ओके, याचाच अर्थ काय, 100% जर त्याची कॅपॅबिलिटी असेल, त्याची कॅपॅसिटी असेल, तर तो फक्त 60% युटिलाइज करू शकतो त्याची कॅपॅसिटी, कारण तेवढेच कस्टमर येत आहेत. त्यामुळे युटिलायझेशन रेट हा 60% आहे किंवा 0.6 आहे असं लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड आउट द आयडल रेट. आता आयडल रेट मगाशी जे मी एक्झाम्पल आपण युटिलायझेशनचं काढलं, ओके, 60% तो बिझी राहतोय, जरी त्याची कॅपॅसिटी 100% असली तरी फक्त कस्टमर्स तेवढेच येतात, म्हणून उरलेला वेळ तो काय असतो आयडल असतो. ओके, मग आपण ऑलरेडी युटिलायझेशन रेट काढलाय, तर आयडल रेटचा फॉर्म्युला काय येईल, बिझी जेवढा असतो त्याच्यातून 1 मायनस ते करायचं, किंवा 100 मायनस 60% करू शकता, म्हणजे 40% येईल आयडल रेट, किंवा 1 मायनस आर इज इक्वल टू 1 मायनस 0.6. 0.6 आपला आर आलाय आणि आयडल रेट किती आला 0.4. सो दिस इज आयडल रेट. तुम्ही याला पर्सेंटेज मध्ये करू शकता, म्हणजे 40% तो आयडल राहतो, तो फ्री राहतो तिथे, कारण त्याचं युटिलायझेशन रेट किती राहतो फक्त 60%. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे पी, प्रोबॅबिलिटी ऑफ द सिस्टीम इज आयडल. म्हणजे सिस्टीम इज आयडल ची प्रोबॅबिलिटी काढायची आपल्याला. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे ऍव्हरेज आयडल टाइम ऑफ द सर्व्हर फॉर 8 hours. आता बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ सिस्टीम इज आयडल, तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, सिस्टीम इज आयडल म्हणजे सेम ऍज द प्रोबॅबिलिटी ऑफ 0, म्हणजे जो आपण आयडल रेट काढला मगाशी तो आणि प्रोबॅबिलिटी ऑफ सिस्टीम इज आयडल हे दोन्ही इक्वल असतात. हे तुम्हाला माहिती पाहिजे, तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी असे क्वेश्चन्स दिलेले असतात, पण तुम्हाला ती ट्रिक माहिती आहे का नाही हे बघितलं जातं. तर प्रोबॅबिलिटी ऑफ सिस्टीम इज आयडल इज इक्वल टू आयडल रेट ओनली. आयडल रेट आपण किती काढलाय 0.4, त्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ सिस्टीम इज आयडल इज इक्वल टू 0.4. थर्ड क्वेश्चन होता ऍव्हरेज आयडल टाइम फॉर द सर्व्हिस ऍट 8 hours. म्हणजे फ्री टाइम इथे आपल्याला काढायचा आहे, त्यासाठी आपल्याकडे आयडल रेट आहे एक्झॅक्ट. आता इथे आपण काय काढलंय 0.4, ही प्रोबॅबिलिटी आहे किंवा फक्त रेट आहे, तर आपल्याला ऍक्च्युअल टाइम काढायचा आहे किती तासांसाठी, म्हणजे 8 तासामध्ये तो किती तास फ्री राहतो. ओके, पहिल्यांदा आपण युटिलायझेशन रेट मध्ये काय काढलं 100% पैकी तो 40% रिकामाच बसतो. ओके, युटिलायझेशन काही करत नाही, तो फ्री राहतो. तर तसंच त्यांनी टाइम मध्ये काढायला सांगितले, म्हणजे 8 तास जर काम करत असेल तर तो किती तास रिकामा राहतो फ्री राहतो. तर आयडल रेट इंटू टाइम करायचं, टाइम किती दिलाय 8 hours, आयडल रेट आपण काढलाय 0.4, 0.4 इंटू 8 किती झालं 3.2 hours. तर हे तुम्ही मिनिट्स मध्ये पण काढू शकता. मिनिट्स मध्ये काढण्यासाठी 0.4 इंटू 8 इंटू 60, 8 hours होतं, त्यामुळे 60 आपण इंटू करून मिनिट्स मध्ये कन्वर्ट केलं आणि 192 मिनिट्स आन्सर आलं. त्याचं इंटरप्रिटेशन असं लिहायचं खाली, ऍव्हरेज आयडल टाइम फॉर सर्व्हर फॉर इच 8 hours इज 192 मिनिट्स आउट ऑफ 480 मिनिट्स. आता हे 480 मिनिट्स म्हणजे कुठले 8 hours. ओके, 8 तासापैकी तो 3.2 hours रिकामा राहतो, किंवा 480 मिनिट्स मधले 192 मिनिट्स तो आयडल राहतो. क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्झॅक्टली n कस्टमर्स इन द सिस्टीम. प्रोबॅबिलिटी काढायची. ओके, प्रोबॅबिलिटी म्हणजे तुम्हाला माहिती असेल की चान्सेस म्हणतो आपण. फॉर एक्झाम्पल मी कॉइन टॉस केला, तर कॉइन टॉस करताना माझ्याकडे किती ऑप्शन्स असतात, 2 ऑप्शन असतात, एक तर हेड येईल किंवा टेल येईल. समजा मी आपण ते
दोन कॉइन्स आपण हे केले, म्हणजे टॉस केले. दोन जेव्हा कॉइन टॉस करतो तेव्हा एकावर हेड येईल किंवा एकावर टेल येईल, दोन्हीवर हेड येईल, दोन्हीवर टेल येईल, पहिल्यावरती टेल येईल, दुसऱ्यावरती हेड येईल. तर असे 4 ऑप्शन आपल्याला मिळतात. बरोबर. तर किती चान्सेस असतात याचा अर्थ काय असतो? प्रोबॅबिलिटी. तर इथे दिले प्रोबॅबिलिटी ऑफ एक्झॅक्टली n कस्टमर्स इन द सिस्टीम. तर हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार आहे. ओके. हा फॉर्म्युला आपण लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलाय, तो कसा डिराइव्ह झालाय. Probability of n is equal to lambda by mu bracket n into bracket 1 minus lambda divided by mu. तर इथे त्यांनी n कस्टमर सांगितले, 5 कस्टमर साठी काढायचंय फॉर 1 hour. ओके. तर हे असं तुम्हाला दिलेलं असेल एक्झाम मध्ये, त्यानुसार तुम्ही व्हॅल्यूज पुटअप करायच्या. हे हा फॉर्म्युला दिला असेल किंवा हे कॅल्क्युलेट करा असं दिलं असेल आणि पुढे लिहिलं असेल की कस्टमर्स 5 कस्टमर्स फॉर 1 hour. तर तुम्हाला माहिती पाहिजे की इथे n मध्ये काय टाकायचं आहे, लॅम्बडा मध्ये काय, म्यू मध्ये काय, हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता 1 hour दिला असेल तर पहिला तुम्हाला काय काढून घ्यायला लागेल, लॅम्बडा आणि म्यू, जो आपण पहिल्यांदाच काढलाय. ओके. तर त्यानुसार लॅम्बडा आपला आला होता 6 आणि म्यू आला होता 10 फॉर 1 hour. ओके. 1 hour साठी, कारण आपण 3 काढलेत. 15 मिनिट साठी एक काढलाय आणि 8 hour साठी काढलाय, 1 hour साठी. तर इथे फक्त 1 hour साठी विचारले. आणि n कस्टमर्स, किती कस्टमर्स सांगितलेत? 5. म्हणून n is equal to 5. पुट इन द फॉर्म्युलाज. मग n च्या जागी 5 घातलं, लॅम्बडा आणि म्यू च्या जागी व्हॅल्यूज घातल्या, सॉल्व्ह केलं. हे बेसिक आहे, हे एक्सप्लेन करण्यात काहीच पॉइंट नाहीये. सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर येईल 0.03. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ 5 customers is equal to 0.03. This is the answer. Expected number of customers in the system. आता एक्सपेक्टेड नंबर ऑफ कस्टमर्स इन द सिस्टीम म्हणले. कस्टमर्स इन द सिस्टीम कुठल्या सिस्टीम मध्ये? एक्झाम्पल कशाचा आहे? बँकिंग कंपनीचा आहे. त्या डेस्क मध्ये, त्या डेस्कच्या इथे जो ऑफिसर बसलाय तिथे एक्सपेक्टेड नंबर ऑफ कस्टमर्स किती येऊ शकतात. म्हणजेच काय, एक्सपेक्टेड नंबर ऑफ कस्टमर्सलाच आपण म्हणतो लेंथ ऑफ द सिस्टीम. आणि लेंथ ऑफ द सिस्टीम आपण बघितलं होतं कशाने डिनोट करतात? LS ने, लेंथ ऑफ सिस्टीम. आणि किती तासांसाठी काढायचा आहे? 8 hours साठी काढायचा आहे. तर LS चा फॉर्म्युला तुमच्या लक्षात पाहिजे, लॅम्बडा डिवायडेड बाय म्यू मायनस लॅम्बडा. लॅम्बडा आहे आपल्याकडे, म्यू आहे 8 hours साठी. ओके, कन्फ्युज व्हायचं नाही. अगेन 3 व्हॅल्यूज आपण काढलेत लॅम्बडाच्या आणि म्यूच्या. 8 hours साठी विचारले तर 8 hours च्याच व्हॅल्यू लिहायच्या. 8 hours साठी लॅम्बडा आला होता 48 आणि म्यू आला होता 80. तर ह्या इथे व्हॅल्यूज घातल्या, डिवाइड केलं, LS येतो 1.5. ओके. तर 1.5 अगेन ते जर पॉइंट मध्ये येते त्याचा इथे काही संबंध नाही, हे ऍव्हरेज आहे. ओके. तर खाली इंटरप्रिटेशन लिहायचं, दॅट मीन्स 1.5 कस्टमर्स वेट फॉर एव्हरी 8 hours इन द सिस्टीम. तर प्रत्येक सिस्टीम मध्ये प्रत्येक 8 तासाला 1.5 कस्टमर्स वेट करतात क्यू मध्ये. ओके. Then expected number of customers in the queue for 8 hours. एक्सपेक्टेड नंबर ऑफ कस्टमर इन द क्यू म्हणले, इन द क्यू. मगाशी काय होतं? इन द सिस्टीम, म्हणून आपण LS केलं. आता इथे इन द क्यू म्हणजे लेंथ ऑफ द क्यू, दॅट इज LQ. LQ काढायचा. LQ चा फॉर्म्युला आहे लॅम्बडा स्क्वेअर डिवायडेड बाय म्यू, ब्रॅकेट मध्ये म्यू मायनस लॅम्बडा. तर फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यूज टाकायच्या. किती आर साठी विचारले? 8 hours साठी विचारले. 8 hours च्या लॅम्बडा आणि म्यूच्या व्हॅल्यू आहेत. काढल्यानंतर आन्सर येतं 0.9. दॅट मीन्स 0.9 कस्टमर्स वेट फॉर एव्हरी 8 hours इन द क्यू. लास्टला काय होतं? कस्टमर्स वेट फॉर एव्हरी 8 hours इन अ सिस्टीम. ओके. आणि याच्यामध्ये इन अ क्यू लिहायचं आहे. क्यू ला विचारलं असेल तर LQ येईल, सिस्टीमला विचारलं असेल तर LS येईल. तर त्यानुसार ते फॉर्म्युलाज यूज करायचे. एक्सपेक्टेड वेटिंग टाइम इन द सिस्टीम. आता वेटिंग टाइम, वेटिंगचं फर्स्ट इनिशियल काय येतं? W आणि सिस्टीम.
WS अशा प्रकारे तुम्ही हे लक्षात ठेवू शकता, वेटिंग सिस्टीम. आणि तसंच वेटिंग इन द क्यू म्हणलं तर WQ. अशा प्रकारे शॉर्टकटने तुम्हाला कळेल की इथे कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता इथे एक्सपेक्टेड वेटिंग टाइम इन द सिस्टीम म्हणले, म्हणजे WS काढायचा आहे 8 आवर साठी. अगेन तर WS चा फॉर्म्युला काय, 1 डिवायडेड बाय म्यू मायनस लॅमडा. म्यू मायनस लॅमडा, म्यूच्या व्हॅल्यूज आहेत 8 आवर साठी, लॅमडाच्या व्हॅल्यूज आहेत, टाकल्या, कॅल्क्युलेट केलं, आन्सर आलं 0.03125. That means a customer has to wait for this time in the system to get a service. Expected waiting time आहे हा. ओके, नेक्स्ट आहे एक्सपेक्टेड वेटिंग टाइम इन द क्यू. ओके, अगेन इथे वेटिंग दिले आणि इथे क्यू दिले. वेटिंगचं इनिशियल W, क्यूचं इनिशियल Q, दॅट इज WQ आपल्याला काढायचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे कसं कळणार, तर नंबर ऑफ कस्टमर्स जिथे असतं, नंबर ऑफ कस्टमर्स, ओके, जिथे जिथे नंबर ऑफ कस्टमर्स दिलेलं असतं तिथे ते L ने डिनोट होतं. मग सिस्टीम असेल तर S लावा, Q असेल तर Q लावा, LS आणि LQ. आणि वेटिंग टाइम जेव्हा दिलेलं असतं, वेटिंगला काय लागतं, WQ किंवा WS. ओके, तर WQ चा फॉर्म्युला आहे लॅमडा डिवायडेड बाय म्यू अपॉन म्यू मायनस म्यू इंटू म्यू मायनस लॅमडा. तर 8 आवर साठी परत सांगितलेलं आहे, तर 8 आवर साठी व्हॅल्यूज आहेत टाकल्या आणि WQ चं आन्सर आलं. अगेन इथं इंटरप्रिटेशन लिहिलं, अ कस्टमर हॅज टू वेट फॉर दिस मच टाइम इन अ क्यू टू गेट अ सर्व्हिस. इन अ क्यू म्हणलं इथं. लास्टला आपण काय म्हणलं, इन द सिस्टीम टू गेट अ सर्व्हिस. ओके, नाव expected length of non-empty queue for 8 hours. non-empty queue म्हणले. आता ही नवीन कन्सेप्ट आहे जिथे लेंथ ऑफ नॉन एम्प्टी क्यू म्हणतो. आता आपण नंबर ऑफ कस्टमर्स इन द क्यू कसं सॉल्व करतो, कसं डिनोट करतो, नंबर ऑफ कस्टमर्स इन द क्यू LQ ने. पण एक्सपेक्टेड लेंथ ऑफ नॉन एम्प्टी क्यू जेव्हा म्हणलं जातं तेव्हा ते इथे एक इन्व्हर्टेड कॉमा दिला जातो आणि त्याला म्हणायचं LQ डॅश असं प्रोनाउन्स केलं जातं. LQ डॅशचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, इथे स्टार करून ठेवा, म्यू डिवायडेड बाय म्यू मायनस लॅमडा. अगेन 8 आवर साठी आहे त्यामुळे ह्याच व्हॅल्यू परत टाकायच्या आहेत आणि LQ डॅशचं आन्सर येईल 2.5. नेक्स्ट आहे प्रोबॅबिलिटी ऑफ वेटिंग इन अ क्यू फॉर 15 मिनिट्स. आता प्रोबॅबिलिटी ऑफ, अगेन ही एक नवीन कन्सेप्ट आहे. याचा अर्थ काय, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ अ कस्टमर टू वेट इन द क्यू. किती कस्टमर्सना वेट करायला लागू शकतं इन द क्यू. तर हा फॉर्म्युला आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, e⁻⁻t डिवायडेड बाय W. ह्या पूर्ण ह्याला हे रेस टू आहे. ओके, तर इथे T म्हणजे काय, तर टाइम, जो तुम्हाला टाइम दिलेला आहे इथे दिलेला आहे 15. इथे E ची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट आहे. ओके, ही E इज अ कॉन्स्टंट, तर ही व्हॅल्यू सगळीकडे ही सेमच टाकायची आहे, 2.71828. E ची व्हॅल्यू सगळीकडे सेम येईल, 2.71828. फक्त आपल्याला WS काढायला लागेल आणि T काढायला लागेल. T आपल्याला दिलेला असेल, WS कॅल्क्युलेट करायचा, इथे टाकायचा आणि देन हे फॉर्म्युला काय करायचा, सॉल्व्ह करायचा. पहिल्यांदा आपल्याला WS काढायला लागेल. WS किती दिलाय, 1. WS चा फॉर्म्युला आहे 1 डिवायडेड बाय म्यू मायनस लॅमडा. म्यू ची व्हॅल्यू माहिती आपल्याला कशासाठी, 15 मिनिट साठी. ओके, तर 15 मिनिट साठी आपण किती काढलेत ते आधी चेक करा आणि त्याच्या म्यूज आणि लॅमडाच्या व्हॅल्यू पुटअप करा. आन्सर किती येईल, 1 आवर आलं. 2.5 minus 1.5 1. 1 divided by 1 is equal to 1. 1 आता हे कशात आलं, आवर्स मध्ये, तर हे तुम्हाला परत कन्वर्ट करायचं आहे मिनिट्स मध्ये, कारण 15 मिनिट्स दिले. सो 60 मिनिट्स. WS किती आला, 60 मिनिट्स.
तर हा फॉर्म्युला आहे प्रोबॅबिलिटी ऑफ डब्ल्यू क्यू चा ई रेस टू मायनस टी डिवायडेड बाय डब्ल्यू एस. ई ची व्हॅल्यू आहे तशी टाकली, टी दिलाय 15 मायनस आहे तसं, आणि डब्ल्यू एस आला 60. याला डिवाइड केल्यानंतर 1/4 येईल. ओके, याचं तुम्ही डिरेक्टली कॅल्क्युलेटरवर फॉर्म्युला काढू शकता, किंवा मी इथे तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे कसं काढायचं. इथे पण एक दुसरी स्टेप दिलेली, याच्यावरून खूपच बेसिक आहे, तुम्ही काढू शकता. आणि त्याच्यावरून जी व्हॅल्यू येते ही एकदा चेक करा. ओके, आणि जी व्हॅल्यू येईल ती डब्ल्यू क्यू असेल. तर तुम्ही प्रोबॅबिलिटी ऑफ वेटिंग टाइम, एक्सपेक्टेड नंबर ऑफ कस्टमर्स वेटिंग टाइम जे दिलेलं आहे ते लिहायचं, शेवटला इंटरप्रिटेशन, अँड इट इज 0.2865 असं लिहून आन्सर क्लोज करायचं. आता पहिल्यांदा आपण बघितलं की एकाच एक्झाम्पल मध्ये आपण भरपूर सारे फॉर्म्युलेज यूज करून सगळे काढले. ओके, तर 80% त्याच प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्हाला येतील, पण काही चान्सेस असतात ज्याच्यामुळे थोडं डिफिकल्ट लेवलला एक्झाम्पल येईल. तर त्या प्रकारचं एक एक्झाम्पल मी घेतलेलं आहे. थोडंसं लेंदी असतं आणि तुम्हाला वाचून थोडं कन्फ्यूज करण्यासारखं असतं, पण 80% जे आपण मगाशी फॉर्म्युलाज घेतले त्या पद्धतीचेच येतील. त्यातले कुठलेही फॉर्म्युलेज तुम्हाला विचारले जातील, लॅम्डा चेक करायचा, म्यू चेक करायचा, आणि त्यानुसार जे विचारले त्यानुसार फॉर्म्युला पुटअप करून व्हॅल्यूज टाकायच्या आणि कॅल्क्युलेट करायचं. आता हा दुसरा एक्झाम्पल आपण वाचूया. Arrivals of a customer to payment counter in a bank follow Poisson distribution with an average of 10 per year. The customers, इथे year नाही आहे, इथे R आहे. ओके, 10 per hours. The service time follows negative exponential distribution with an average of 4 minutes. आता हा पॅराग्राफ दिलाय, अगेन मगासारखा सेम होता. तिथे काय सांगितलंय, एक बँक मध्ये एक पेमेंट काउंटर आहे जिथे कस्टमर्स येतात, आणि तिथे किती कस्टमर्स येत आहेत, तर 10 कस्टमर्स पर आवर दिले. ओके, म्हणजे एका तासाला 10 कस्टमर्स येतात. आणि सर्व्हिस टाइम, ओके, सर्व्हिस टाइम, तर हा फक्त सर्व्हिस टाइम दिलाय त्यांनी. ओके, तर इथे तुम्हाला पहिला लक्षात ठेवायचं आहे की अरायवल रेट दिलाय तो 10 पर आवर आहे, आणि इथे लिहिलंय ऍव्हरेज अरायवल रेट. दॅट मीन्स ऑलरेडी त्यांनी AAR आपल्याला दिलेलं आहे, दॅट इज लॅम्डा. लॅम्डा इज इक्वल टू 10. ओके, आणि सर्व्हिस रेट दिलाय. सर्व्हिस रेट असा दिलाय की 4 मिनिट्स लागतात एक कस्टमरला सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी. इथे दिले 4 मिनिट्स. ओके, एका कस्टमरला सर्व्हिस देण्यासाठी त्यांना 4 मिनिट्स लागतात. तर आता इथे पर आवर दिले, बरोबर. पर आवर किती कस्टमर्स येतात, 10, पण एक कस्टमरला 4 मिनिटं लागत असतील तर 10 कस्टमर्सना किती हे तुम्हाला काढायला पाहिजे, राईट. किंवा एका तासामध्ये किती होतात, म्हणजे 4 मिनिट्स मध्ये जर एक कस्टमर होत असेल तर इथे पर आवर दिले, मग पर आवर एका तासाला किती वेळ लागतो, तर ते तुम्ही काढायला पाहिजे इथे. देन व्हॉट इज द ऍव्हरेज नंबर ऑफ कस्टमर्स इन द क्यू. Next question is, the bank will be one more counter when the waiting time of a customer is at least 10 minutes. By how much the flow of arrival should increase in order to justify the second counter. तर इथे त्यांनी फर्स्ट क्वेश्चन काय होता की ऍव्हरेज नंबर ऑफ कस्टमर्स इन द क्यू म्हणले. नंबर ऑफ कस्टमर्स आपण कशाने डिनोट करतो, एल ने, आणि आपल्याला क्यू म्हणले म्हणजे काय काढायला लागेल, तिथे एल क्यू काढायला लागेल. आणि नेक्स्ट क्वेश्चन असा दिलाय की जर एका कस्टमरला 10 मिनिट्स किंवा त्याहून जास्त वेट करायला लागत असेल काउंटर वरती, तर बँक असा विचार करते की अजून एक काउंटर आपण ओपन करू शकतो जेणेकरून आपला वेटिंग टाइम कमी होईल. ओके, तर तो काउंटर जर आपल्याला वाढवायचा असेल तर तो कधी वाढवायला पाहिजे, म्हणजे केव्हा आपण वाढवू शकतो, किंवा तो नवीन काउंटर कधी लावायचा. फॉर एक्झाम्पल
आता 10 कस्टमर्स येत आहेत आणि नंतर जर 11 कस्टमर यायला लागले तर फक्त आपण एका कस्टमर साठी नवीन काउंटर लावणार का? नाही. तर असे किती वेळानंतर, किती कस्टमरचा रेट वाढल्यानंतर आपण काउंटर लावू शकतो, तर हे तुम्हाला इथे विचारलेलं आहे. तर आपण सॉल्व्ह करूया. फर्स्ट इथे दिलाय अरायवल टाइम 10 पर आवर. ओके, सर्व्हिस रेट दिलाय 4 मिनिट्स. 10 पर आवर दिलंय म्हणजेच त्यांनी काय दिलाय, लॅम्बडा दिलेला आहे ऑलरेडी, AAR दॅट इज 10 पर आवर. म्यू आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. त्यांनी सांगितले की 4 मिनिट्सला एक कस्टमर लागत असेल तर 1 आवरला किती हे आपल्याला काढायला लागेल. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. आता हे 1 आवर आहे त्यामुळे मिनिट्स मध्ये कन्वर्ट केलं 60. 4x इज इक्वल टू 60 आणि x इज इक्वल टू 15 म्हणजे 15 पर आवर. याचा अर्थ काय, एका कस्टमरला 4 मिनिटं लागतायत. ओके, किंवा 4 मिनिटांमध्ये एक कस्टमरला सर्व्हिस मिळते तर 60 मिनिटांमध्ये 15 कस्टमर्स होतील. असं आपण खाली इंटरप्रिटेशनला लिहू शकतो. दॅट इज 1 आवर मध्ये 10 कस्टमर्स आणि 1 आवर्स मध्ये 15 कस्टमर्स सर्व्हिस प्रोव्हाइडेड. म्हणजे एका तासामध्ये 10 कस्टमर्स तुमच्याकडे अराईव्ह होतील आणि एका तासामध्ये 15 कस्टमर्सना तुम्ही काय करू शकता, सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकता. म्हणजे इथे तुमच्या गोष्ट एक लक्षात येते का, आपण जे पॉसिबिलिटीज बघितल्या होत्या लॅम्बडा आणि म्यू मध्ये, जर लॅम्बडा इज लेस दॅन म्यू असेल म्हणजे त्याची पॉसिबिलिटी किती आहे, 15 आहे. 15 कस्टमर्स तो करू शकतो एका तासाला, पण येत आहेत किती, 10. कमी येत आहेत म्हणजे तो काही वेळासाठी काय राहतोय इथे, आयडल राहतोय, काही वेळासाठी तो फ्री राहतोय. याचा अर्थ हा. तर पहिला क्वेश्चन असा आहे की ऍव्हरेज नंबर ऑफ कस्टमर्स इन द क्यू, म्हणजे अगेन नंबर ऑफ कस्टमर्स असेल तर आपण कशाने डिनोट करणार, एल ने, आणि क्यू म्हणलेला आहे म्हणजे एल क्यू. एल क्यू चा फॉर्म्युला हा आहे लॅम्बडा स्क्वेअर डिवायडेड बाय एम इंटू ब्रॅकेट एम मायनस लॅम्बडा. आता 1 आवर साठी आपण लॅम्बडा आणि म्यूच्या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत, त्या व्हॅल्यूज पुटअप केल्या. पुटअप केल्यानंतर एल क्यू ची व्हॅल्यू होते 4.3. तर आपले नंबर ऑफ कस्टमर्स इन द क्यू ऍव्हरेज इज 4 डिवायडेड बाय 3. आता तुम्ही याचं फ्रॅक्शन मध्ये काढलं तरी काय प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट क्वेश्चन, हा क्वेश्चन 2 चं हे आन्सर आहे. इथे गिवन इन्फॉर्मेशन मी जसं सांगितलं की त्यांचं म्हणणं असं आहे की एका कस्टमरला जर 10 मिनिटं किंवा त्याहून जास्त वेट करायला लागतं, क्यू मध्ये उभारायला लागत असेल आणि बँक विचार करते की नवीन एक काउंटर ओपन करूया, वेटिंग टाइम जेणेकरून कमी होईल. तर पण तो कधी करायचा, किती रेट वाढायला पाहिजे कस्टमरचा म्हणजे आपण नवीन काउंटर ऍड करू शकतो. तर गिवन टाइम काय आहे, 10 मिनिट्स आहे. ओके, गिवन टाइम 10 मिनिट्स आहे. त्याचाच अर्थ काय, तर डब्ल्यू क्यू दिलेला आहे आपल्याला, वेटिंग टाइम. ओके, इन द क्यू दॅट इज 10 मिनिट्स. हाऊ मच द फ्लो ऑफ अरायवल शुड इन्क्रीज टू इन ऑर्डर टू जस्टिफाय अ न्यू काउंटर. किती अरायवल रेट आपल्याला वाढला पाहिजे जेणेकरून नवीन काउंटर आपण तिथे लावू शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला डब्ल्यू क्यू चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आपल्याकडे डब्ल्यू क्यू आहे. ओके, आपल्याला काय काढायचं आहे, लॅम्बडा काढायचा आहे म्हणजे एका तासामध्ये किती कस्टमर्स यायला पाहिजेत, दॅट इज लॅम्बडा. म्यू आपल्याकडे किती आहे, 15 आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. ओके, आता 10 डिवायडेड बाय 60 लिहिलं इज इक्वल टू लॅम्बडा 15 लिहिलं एम च्या इथे. याच्यावरून हे सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, सगळ्या व्हॅल्यूज आहेत, एकच व्हॅल्यू नाही आहे, दॅट इज लॅम्बडा, आणि ही आपली नवीन लॅम्बडा व्हॅल्यू असेल 10.07. ओके, आणि आपण प्रिव्हियस जी पहिल्यांदाच काढली होती ती लॅम्बडा जी त्यांनी दिलेली आहे ऑलरेडी, ऍव्हरेज अरायवल रेट दॅट वॉज 10. ओके, तर ह्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करायला लागेल. म्हणजे आधी 10 कस्टमर्स येत होते एका तासाला आणि आता किती येत आहेत, 10.7 येत आहेत, म्हणजे एक्सपेक्टेड आहे. आणि 10.7 आले तरच आपण काय करू शकतो, नवीन काउंटर ऍड करू शकतो. पण हे 10.7 कधी आले हे पण त्याच्यामध्ये ऍड आहे. ओके, हे ऑलरेडी 10 तिथे घेतलेला आहे कारण हा 15 कुठला आहे, आधीचा म्यू आपण वापरलाय ज्याच्यामध्ये हा लॅम्बडा पण आहे.
तर ह्यानुसार केलेलं कॅल्क्युलेशन आहे. तर आपल्याला नवीन काढण्यासाठी काय करायला लागेल, दोन्ही मधला डिफरन्स घ्यायला लागेल. सी ओरिजिनल लॅमडा इज 10 आणि न्यू लॅमडा आपल्याला 10.7 त्याचा डिफरन्स घेतला आणि डिफरन्स घेतल्यानंतर आन्सर आलं 0.7. म्हणजे 0.7 काय आलं आपलं, अरायवल रेट आला. अरायवल रेट इन्क्रीज झाला म्हणजे 10 चा 10.7 झाला. 10 ऑलरेडी आहे, कितीनं वाढला, 0.7 न वाढला. कितीनं वाढायला पाहिजे असं विचारलं होतं आपल्याला, राईट. कितीनं वाढल्यानंतर आपण नवीन काउंटर ऍड करू शकतो. तर 0.7 म्हणजे एका तासामध्ये जर ऑन अन ऍव्हरेज 0.7 कस्टमर्स जर वाढले किंवा त्यांचा रेट वाढला तर आपण सेकंड काउंटर काय करू शकतो, ऍड करू शकतो. दिस इज द आन्सर ऑफ दिस कन्सेप्ट. ओके, थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, तुम्हाला 1-2-3 वेळा वाचायला लागेल. एक्झाम्पल दिल्यानंतर एक्झॅक्ट काय दिलेत व्हॅल्यू हे आधी लक्षात घ्यायला पाहिजे आणि मग तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. सो हिअर आय कम्प्लीट माय व्हिडिओ. इथे आपला चॅप्टर क्यूइंग थेरी और वेटिंग लाईन इथे संपतो. आय होप तुम्हाला कन्सेप्ट कळली असेल, कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. इथे फक्त एकच आहे की तुम्हाला फॉर्म्युलेज थोडे प्रॅक्टिस करून पाठ करावे लागतील. पण तुम्हाला सेंटेन्स वाचून कळेल की ते कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे, पण त्या फॉर्म्युला काय आहे त्याचा तो तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. त्यासाठी प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. तर फॉर्म्युलेज पाठ करा आणि नंतर तुम्हाला हे प्रॅक्टिस केल्यानंतर खूप इझी वाटेल. ओके, थँक्यू.